हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। हरभरे किंवा चणे आपण भरपूर वेळेस खातो, पण तुम्ही त्याच हरभऱ्याच्या पानाची हिरवी भाजी खाल्लेली आहात का? हरभऱ्याच्या पानांची ही हिरवी भाजी अगदी अप्रतिम होते। खास करून पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये हे भाजी मिळणं कठीण असतं, पण गावाकडे ही भाजी भरपूर खाल्ली जाते। तर याच हरभऱ्याच्या पानाची भाजी मी कशी बनवायची आज मी तुमच्यासाठी दाखवणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी अगदी कोवळ्या हरभऱ्याची पानं पाहिजेत। हरभऱ्याची झाडं लहान असतानाच त्याला अशी छोटी छोटी पालवी फुटतात, तीच पालवी आपण खोडून आणतो। अशा छोट्या छोट्या पालवींची त्याचबरोबर हिरव्यागार हरभऱ्याची भाजी छान होते। लक्षात ठेवा, आपल्याला अगदी जाड किंवा खूप मोठ्या हरभऱ्याचे पानं नकोत, अशी अगदी कोवळीच पानं आपल्याला घ्यायची आहेत। जर या पानांची देठ जास्तीच लांब असेल तर ती आपल्याला हाताने कट करून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही भाजी आपल्याला झटकून घ्यायची आहे, कारण हरभऱ्याच्या भाजीमध्ये बऱ्याच वेळा आळ्या असतात आणि या पद्धतीने आपण भाजी झटकून घेतली असता त्यामधील आळ्या वेगळ्या होतात आणि बाहेर पडतात। आपल्याला ही भाजी मीठ आणि सोड्याच्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। ही भाजी मी धुवून अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण भाजी करायला घेऊया। भाजीची चव वाढवण्यासाठी आपण एक वाटण करून घेऊया। वाटण बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4 ते 5 इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट हिरव्या मिरच्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतात। आता ही दोन्ही साहित्य आपण मिक्सरला अगदी छान पद्धतीने बारीक करून घेऊ। भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। हरभऱ्याच्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं आणि मी पाव किलो भाजी घेतलेली आहे, त्या हिशोबाने मी यामध्ये तेल घातलंय। तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। हा कांदा आपण मध्यम आचेवर छानपैकी परतवून घेऊ। 2 ते 3 मिनिटे हा कांदा मी हलकासा परतवून घेतलेला आहे। आता आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे तयार वाटण आपल्याला 3 ते 4 मिनिटे तेलामध्ये अतिशय छान पद्धतीने परतवून घ्यायचे। वाटण परतत आलं की यामध्ये आपण काही सुके मसाले घालू। सर्वप्रथम अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा मी लाल मिरची यामध्ये घालणार आहे। हिरवी मिरची घातल्याने लाल मिरची कमी घालायची। या भाजीमध्ये अगदी बेसिक मसाले टाकले जातात, पण या भाजीची चव अगदी अप्रतिम येते। थोडंसं पाणी घालून अगदी व्यवस्थित असे मसाले भाजून घ्यायचे, जेणेकरून मसाले करपणार नाहीत। मसाले छान परतले गेली की आपण कापून घेतलेली हरभऱ्याची भाजी यामध्ये घालूया। भाजी जरी आता जास्त वाटत असली तरी ती तेलामध्ये जशी वाफेल तशी ती कमी होईल। त्याकरिता थोडी थोडी भाजी घालत आपण ती भाजी तेलामध्ये मिक्स करून घेऊ आणि परत भाजी यामध्ये घालूया। थोडी थोडी करत सर्व भाजी मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण ही भाजी कालवून घेऊया। झाकण लावून एक 5 मिनिटे ही भाजीची वाफ काढून घेऊ। 5 मिनिटांनंतर ही भाजी हलकीशी वाफली जाते, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी मुगाची डाळ। ही मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती, तुम्ही पाहू शकता। हरभऱ्याच्या भाजीमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील घालू शकता, पण मुगाच्या डाळीचा देखील फ्लेवर छान येतो। भाजी आणि मुगाची डाळ छान पद्धतीने एकजीव झाली की परत झाकण ठेवून ही भाजी आपण अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेऊ। पूर्ण भाजी शिजायला 15 ते 20 मिनिटे सहज लागतात, कारण हरभरा शिजायला वेळ लागतो। त्याकरता हरभरा घेताना कधीही जाड पानं घ्यायची नाहीत, अगदी कोवळी पानांचीच भाजी आपल्याला बनवायची आहे। भाजी शिजत आल्यावरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण मीठ जर आधीच घातलं तर भाजीचा कलर चेंज होतो आणि भाजी हिरवीगार अशी दिसत नाही। मीठ घालून जास्त नाही, फक्त 5 मिनिटे ही भाजी आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायची आहे। आता मी यामध्ये कोथिंबीरचा वापर केलेला नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मूठभर कोथिंबीर देखील भाजी शिजवताना घालू शकता। आता झाकण लावून एक 5 मिनिटे ही भाजी वाफवून घेऊया। 5 मिनिटांमध्ये इथे आपली भाजी शिजवून तयार होते।
या भाजीचा सुगंध तर अगदी अप्रतिम येतो. भाजीचा सुगंध टिकवून राहावा याकरिता आपल्याला ही भाजी झाकूनच ठेवायची आहे. आता इथे आपली अगदी अप्रतिम अशी हरभऱ्याची भाजी बनून तयार आहे. कांदा, लिंबू आणि भाकरीसोबत तर ही भाजी अगदी अप्रतिम लागते. तर ही हरभऱ्याच्या पानांची भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. आणि हो, सर्व करताना लिंबू घालायला विसरू नका बरं. चला तर मग ही गरमागरम हरभऱ्याची भाजी गरमागरम भाकरीसोबत एन्जॉय करूया आणि लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.